कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे। पाणी पातळी 35 फूट 9 इंचांवर पोहोचली आहे। 57 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत आहे। धरण क्षेत्रासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर मात्र कायम आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। गेल्या 48 तासापासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात मुसळधार असा पाऊस कोसळतोय। परिणामी पंचगंगा नदी कालच पात्राबाहेर गेलेली आहे आणि आता ती शहराच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते। संथ गतीनं इशारा पातळीकडे ही वाटचाल आहे ते सुरू आहे। सध्या आपण आहोत पंचगंगा घाट परिसरामध्ये आणि या ठिकाणचे दृश्य पाहतोय की पंचगंगा नदीने खरं तर पात्र सोडलेलं आहे। 35 फुटांच्या वरती पंचगंगा नदी वाहते आणि जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। हे जे पाणी आहे ते आता हळूहळू गायकवाड यांच्या पुत्याकडे जे आहे ते वाटचाल करताना दिसून येते। संथ गतीने जरी वाटचाल असली तरी देखील कोल्हापूर शहराला काही प्रमाणात पुराचा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते, कारण राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे अद्याप देखील उघडे आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग आहे तो सुरू आहे। पण एक दिलासादायक बाब देखील आपल्याला सांगता येईल, कारण अलमट्टी धरणातून 1,20,000 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो देखील आता पुढे करण्यात आलेला आहे। त्यामुळे काहीसा दिलासा देखील म्हणता येईल। मात्र दुसरीकडे कोयना असेल, वारणा असेल, दूधगंगा असेल या धरणातून देखील मोठ्या प्रमाणावरती जो विसर्ग आहे तो या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी एक चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल असं देखील एक चर्चा जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या जो पावसाचा परिणाम आहे त्यामुळे 57 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे काहीशी वाहतूक विस्कळीत झाली आहे। त्यातच जिल्हा मार्ग जे 7 आहेत त्याच्यावरती देखील पाणी आल्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे। मात्र प्रशासनानं नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा या निमित्तानं दिल्याचं पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।